महानगरपालिकेचा निकाल लागला, त्यामध्ये हे सिद्ध झालं की महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकापैकी 25 महानगरपालिकावर महायुतीची सत्ता बसणार। परंतु महानगरपालिकेची निवडणूक गाजली ती म्हणजे मुंबईची। मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात जाणार हे मात्र सिद्ध झालं होतं। परंतु भारतीय जनता पार्टीने आणि शिंदेच्या शिवसेनेने असा डाव टाकला की ठाकरे बंधूंचं हे स्वप्न उद्ध्वस्त केलं आणि भारतीय जनता पार्टीने आणि शिंदेच्या शिवसेनेने 118 उमेदवार तिथं निवडून आणले। आता मुंबईमध्ये त्यांचाच महापौर होणार हे मात्र सिद्ध झालेलं आहे। परंतु जर उद्धव ठाकरे यांना मुंबईवर सत्ता कायम ठेवायची असेल तर जे शिंदे सोबत त्यांची शिवसेना फोडून गेले होते त्यांना आता काही करून परत आणावं लागल। त्यांना परत आणून आपली सत्ता ही मुंबईवर कायम ठेवावं लागल। असं घडल का हा मोठा प्रश्न आहे। परंतु अशक्य असं काहीच नाही, काहीही घडू शकतं। ठाकरेही आपली सत्ता स्थापन करू शकतात मुंबईमध्ये, तेही आपला महापौर बनवू शकतात मुंबईमध्ये। परंतु बीजेपी आता दुसरीकडे सत्ता जाऊ देणार नाही हे बी मात्र सिद्ध झालेलं आहे। असं दिसून येत आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देखील महापौर पदाचे आता डोहाळे लागलेले आहेत। महापौर हा शिंदेचा होतो की बीजेपीचा होतो यामध्ये देखील वाद सुरू होईल असं चित्र दिसून येत आहे। आणि जर या दोघांचा वाद पेटला तर यामध्ये ठाकरे बंधू यांची सत्ता स्थापन होईल असं देखील होऊ शकतं। कारण की महायुतीचे फक्त 4 उमेदवार जास्त निवडून आलेले आहेत आणि सत्ता स्थापन करण्यासाठी 114 उमेदवाराची गरज आहे आणि महायुतीचे 118 उमेदवार निवडून आलेले आहेत। तर पाहूयात आता ठाकरे बंधू नेमकं आपलं डोकं काय चालवतात, काय जादूची कांडी फिरवतात आणि जे त्यांच्यापासून दुरावलेले आहेत त्यांना जवळ आणून सत्ता स्थापन करतात का हे पाहणं खूप गरजेचं आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईमध्ये बीजेपीला आणि एकनाथ शिंदेला खूप मोठी टक्कर दिली, परंतु राज ठाकरे यांची मनसे जरा खचलेली दिसली, त्यामुळे 4 उमेदवाराचा फरक पडला आणि महायुती पुढे सरकली। तर पाहूयात आता उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेले गद्दार परत येतात का आणि त्यांचं मुंबईमध्ये वर्चस्व राहतंय का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल। तर तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांची सत्ता कायम राहील की बीजेपीची आणि एकनाथ शिंदे यांची सत्ता मुंबईवर येईल हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।